नमस्कार, माझे नाव प्रथा. मी इयत्ता 9वी मध्ये शिकते आणि माझ्या विषयाचे नाव आहे सावित्रीबाई फुले आज असत्या तर. 19व्या शतकातील कठोर सामाजिक वास्तव्याचे कवच भेदून भविष्याचा अचूक वेध घेण्याची कुवत भारतातील ज्या अपवादात्मक स्त्री क्रांतिकारांमध्ये होती त्यात सावित्रीबाई फुलेंचे नाव अग्रणी आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे भारतातील शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील एक आगळेवेगळे जोडपे होते. भारतात सर्वप्रथम शाळा आणि नेटवी लायब्ररी स्थापन करण्याचे श्रेय हे या पती पत्नींना जाते. अहो, आज जे भारतभर साक्षरता अभियान सुरू आहे त्याची सुरुवात फुले दाम्पत्याने 1854 ते 1855 मध्येच केली होती. काळाच्या कितीतरी पुढची उत्तुंग झेप फुले पती पत्नींच्या विचारात आणि कार्यात दिसून येते. सावित्रीबाई फुलेंनी आणि ज्योतिराव फुलेंनी समाज साक्षर व्हावा म्हणून शाळा काढल्या नाहीत, तर समाजात असलेल्या अनिष्ट प्रथा, जुन्या परंपरा, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी त्यांनी शाळा काढल्या. मुली शिकल्या तरच कुटुंब शिक्षित होईल आणि पर्यायाने समाज देखील शिक्षित होईल असे सावित्रीबाईंचे मत होते आणि म्हणूनच त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये शाळा काढल्या. सावित्रीबाई फुले जर आज असत्या तर आज समाजामध्ये दिसणारी उच्च-नीचता अजिबात राहिली नसती. आज सर्व समाज एकत्र होऊन भारताला विकसित राष्ट्र बनवले असते. आज हुंडाबळी, स्त्रियांना होणारे अन्याय, अत्याचार अजिबात दिसले नसते. सर्व स्त्रिया ताठ मानाने रस्त्यावर एकटे चालू शकले असते. सावित्रीबाई फुलेंनी समाजाला, स्त्रियांना मानाचे स्थान मिळवून दिले. आज सरकार महिलांसाठी विविध योजना आणते, पण सावित्रीबाई फुलेंनी 19व्या शतकात देखील महिलांसाठी महिला सेवा मंडळाची स्थापना केली होती. महिलांना आत्मनिर्भर असणे किती महत्वाचे आहे हे त्या जाणून होत्या आणि म्हणूनच त्यांनी महिला सेवा मंडळाची स्थापना केली होती. महिलांना स्वावलंबी आणि स्वतंत्रता मिळवून देणे हे किती महत्वाचे आहे हे त्यांना माहीत होते. आज जर सावित्रीबाई फुले असत्या तर गावागावातील महिला पण टेक्नोसेवी झाली असती. स्मार्टफोन, संगणकाच्या वापराने आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करून घराचा आधारस्तंभ बनली असती. सावित्रीबाई फुलेंनी प्रत्येक स्त्रीला मानाचे स्थान मिळवून दिले असते. सावित्रीबाई फुलेंच्या फुले काव्य हे प्रशिक्षित झालेल्या पुस्तकांमध्ये नवस या कवितेमध्ये त्या काळी किती अज्ञान होते हे त्यांनी दाखवले होते. गोट्याला शेंदूर फासुनी तेलात गोट्याला शेंदूर फासुनी तेलात वसती देवात दगडतो नवस करती बकरू मारिती नवस फेडती बाळ जन्मी धोंडे मुले देती नवसा पावती लग्न का करीती नारी नर. या कवितेमधून सावित्रीबाई फुलेंनी समाजाला उपदेश केला आहे की दगडाला शेंदूर फासला, नवस बोलला, बकरा मारला की मुले होत नसतात. नवस आणि त्यासारख्या अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी सावित्रीबाईंनी कवितांमधून, भाषणांमधून आणि पत्रांमधून देखील जनजागृती केली होती. आज जर सावित्रीबाई असत्या पूर्ण भारत देश विज्ञानाच्या वाटेवर चालला असता. आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनेवर तथ्य जाणणारा दैववादी न होता कर्मवादी झाला असता. सावित्रीबाई फुले जर आज असत्या तर आज प्रत्येक माणूस जो उपास तापास करून आपले प्रश्न सोडवतो तो एकमेकाच्या सहाय्याने आपले प्रश्न सोडवून खरा समाजवादी मानव तयार झाला असता. सावित्रीबाई फुलेंनी इंग्रजी शिका या कवितेतून इंग्रजी भाषा ही किती महत्वाची आहे हे समाजाला दाखवून दिले होते. त्यांनी इंग्रजी भाषा मुलींना शिकवून जगाचे ज्ञान प्राप्त करून दिले होते. सावित्रीबाई फुलेंच्या सावित्रीबाईंची भाषणे या पुस्तकातून त्यांनी व्यसने, कर्ज आणि अशा अनेक विषयांवर भाषणे दिली होती. कोणत्याही व्यसनामुळे संसार सुखाचा घात होतो हे त्यांनी सांगितले होते आणि कर्ज काढून सण साजरा या म्हणीतून आपण शिकलं पाहिजे हे त्यांनी जगाला सांगितले होते. ज्या काळात मुलींचे क्षेत्र फक्त चूल आणि मूल इतकेच होते त्या काळी सावित्रीबाई त्या समाजातून बाहेर पडल्या आणि मुलींना खऱ्या दिशेवर नेले. सावित्रीबाई फुले जर आज असत्या तर आज प्रत्येक मुलगी अन्यायाविरुद्ध वाघिणीसारखी गुरगुरली असती. आज कोणत्याही मुलीवर अन्याय झाला नसता आणि प्रत्येक मुलगी स्वाभिमानाने जगू शकली असती. सावित्रीबाई फुले आज आपल्यात नाही, पण त्यांचे विचार अजूनही आपल्यात जिवंत आहेत. सावित्रीबाई फुलेंचे विचार आज प्रत्येक महिलेत, मुलीत आणि आत्मनिर्भर, धर्मनिरपेक्ष, समाजवादी व्यक्तीमध्ये जिवंत आहेत. म्हणून तर आम्ही 21व्या शतकातील मुली आज अभिमानाने म्हणतो, आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही सावित्रीच्या लेकी. धन्यवाद.